गुलामगिरी भाग एक. ज्योतिराव आणि धोंडिबा यांचा संवाद. ब्रह्मा, उत्पत्ती, सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक यांविषयी. धोंडिबा. युरोप खंडातील इंग्रज, फ्रेंच वगैरे दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली. याचवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमांस हरताळ लाविला. कारण मनुसंहितेत लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले. ज्योतिराव. इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली. याचवरून त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे. तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत. त्यास ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे? धोंडिबा. याच विषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही. ज्योतिराव. यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय? धोंडिबा. शोधाअंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असे आढळते. ज्योतिराव. तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला? धोंडिबा. यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे. कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही. ज्योतिराव. म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकांतील ज्ञात्यांनी ब्राह्मणातील पुस्तककर्त्यांच्या लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली. ब्रह्मा हा सर्व मनुष्य मात्रांच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती. मनुने 4 वर्णांची उत्पत्ती लिहिली आहे ती एकंदर सर्व सृष्टिकर्मांशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटी आहे असे आपणास कळून येते. धोंडिबा. म्हणजे ती कशी? ज्योतिराव. ब्राह्मण ब्रह्म्याच्या मुखापासून झाले, परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्राह्म्याच्या कोणत्या अवयवापासून झाली याविषयी मनुने काहीच लिहून ठेविले नाही. हे कसे? धोंडिबा. कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल. यास्तव तूर्त तिजला म्लेच्छांच्या पंक्तीस बसवा. ज्योतिराव. आम्ही भूदेव, आम्ही सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे अशाच जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणी ना? आणि तू तिजला म्लेच्छांचे पंक्तीस कसे बसवितोस? तिला तेथील दारू व गोमांसाचा घमघमाट कसा आवडेल? हे तू मोठे अनुचित बोलतोस बाबा. धोंडिबा. तुम्हीच कित्येक वेळा भर सभेत बोलला की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज जे ऋषीवर्य ते श्राद्धांचे निमित्ताने गायी मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हेची पक्वान्ने करून खात होते आणि आता मात्र त्यांच्या मूळ मातेस घाण येईल म्हणून म्हणता. हे कसे? तुम्ही इंग्रजी राज्यास हयाती चिंतून थोडे दिवस थांबा म्हणजे हल्लीचे बहुतेक सोवळे ब्राह्मण रेसिडेंट गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मांसाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीस देखील येऊ देणार नाहीत असे तुम्हास दिसेल. आताशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आत कुरकुरण्यास लागले आहेस हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही. म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही. सबब या दोषांचे खापर त्याच्याच बोडक्यावर फोडा. त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता? पुढे चालू द्या. ज्योतिराव. बरे, तुझी मर्जी. तसे का होईना आता ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहाचे दरमहा दूरसे झाल्यामुळे तो 4 दिवस सोवळा होऊन बसत होता किंवा लिंगायतिणीसारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता
याविषयी मनूचा काही लेख आहे का? धोंडिबा: नाही, परंतु ब्राह्मणांच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे आणि त्यास लिंगायतिनीचा उपदेश कसा आवडला असेल बरे? कारण हल्लींचे ब्राह्मण लिंगायत विटाळ पाळीत नाहीत म्हणून त्यांचा वीट मानितात. ज्योतिराव: तर यावरून तूच विचार करून पहा की ब्रह्माचे मुख, बाहू, जंगा आणि पाय या 4 ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर 16 दिवस सोवळेहून बसावे लागले असेल. असे जर म्हणावे तर त्यांचे घरातील खटाटोप कोण करीत असे? याविषयी तरी मनूचा काही लेख आहे काय? धोंडिबा: नाही. ज्योतिराव: बरे, तो गर्भ ब्रह्म्याच्या मुखात संभवल्या दिवसापासून 9 महिन्यांचा होईतोपावे तो कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही मनूने म्हटले आहे काय? धोंडिबा: नाही. ज्योतिराव: बरे, पुढे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्म्याने आपल्या स्तनाचे दूध पाजिले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले याविषयी तरी काही लेख आहे काय? धोंडिबा: नाही. ज्योतिराव: सावित्री ही ब्रह्म्याची पत्नी असताही त्याने त्या मुलाचे ओझे मुखात 9 महिने वागून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालनपोषण करण्याचे लचाण आपल्या माथ्यावर का घेतले? हे मोठे आश्चर्य आहे. धोंडिबा: त्याची बाकीची 3 डोकी तर या लचांडापासून दूर होती की नाही? काय त्या रांड्या राघोबाला असा पोरींतला घरकुंडी खेळ आवडला? ज्योतिराव: आता त्यास रांड्या राखोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटीचोद पडले. याच निंद्य कर्मावरून त्याचा कोणी आदर सत्कार म्हणजे पूजा करीत नाहीत. धोंडिबा: ब्रह्मास जर खरोखर 4 तोंडे होती तर त्याच प्रमाणाने त्यास 8 स्तने, 4 बेंब्या, 4 मूत्रद्वारे आणि 4 मलद्वारे असली पाहिजेत, पण त्याविषयी खात्री होण्याजोगा लेख कुठेच आढळत नाही. पुढे त्याप्रमाणेच शेषशायीस लक्ष्मीपत्नी असता त्याने आपल्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार करू लागल्यास शेषशायीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल. ज्योतिराव: वास्तविक विचाराअंती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होत. पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत. असे कित्येक इंग्लिश ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे. प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला. पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी झाला. त्याचा स्वभाव फार हट्टी होता. त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजांस रणांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयतांमध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक तऱ्हेचे नेम बांधिले. या सर्व कृत्यांवरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले. नंतर मागाहून मनूसारखे अधिकारी झाले. त्यांनी बांधिलेल्या नेमांचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये या भयास्तव त्यांनी ब्रह्म्याविषयी अनेक तऱ्हेतऱ्हेच्या नवीन कल्पित गोष्टी रचल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर ठसा उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले. त्या ग्रंथांविषयी शूद्र दासास नारदासारिख्या पटाईत बायकांतील भाऊजीने टाळ्या पिटून उपदेश केल्यामुळे ब्रह्म्याचे महत्त्व सहजच वाढले. आता आपण या ब्रह्म्यासारखे शेषशाहीविषयी चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काडी मात्र फायदा न होता आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे. कारण त्यांनी मुळीच त्या बिचाऱ्यास उताणे पाडून त्याच्या बेंबीपासून हे 4 तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच झालेल्या दिनावर खंब ठोकणे यामध्ये मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही.